आणि विधानसभा निवडणुकीतल्या सुमार कामगिरीनंतर शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची चर्चा आहे। नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे आणि राजेश टोपे यांच्या नावाची चर्चा आहे। सध्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाच कायम ठेवण्यात यावं असं काही नेत्यांचं मत आहे। निवड करा। शक्यतोवर सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा मराठा समाजाव्यतिरिक्त तरुण कार्यकर्त्याला आपण संधी द्या। राज्यामध्ये वेगळं वातावरण चालू आहे, पण आपल्याला पवार साहेबांच्या नेतृत्वाचा फायदा घ्यायचा असेल आणि जो अध्यक्ष खऱ्या अर्थाने वेळ देऊ शकेल प्रदेशाध्यक्ष म्हणून अशा अध्यक्षाला आपण आता त्यांच्याकडे जबाबदारी द्या। याचा अर्थ जयंत पाटील साहेब वेळ देत नव्हते असं अजिबात नाही, परंतु नवीन तरुणाला आता संधी द्या ही विनंती करतो। आणि एकच छोटी सूचना सांगतो साहेब, ज्याप्रमाणे सर्व मंत्री फिरत असतात आणि कॅबिनेटच्या मीटिंगच्या दिवशी ते इथे येतात, तर प्रत्येक जिल्ह्याची राज्यातली एक तारीख अशी ठरवून द्या की त्या दिवशी प्रत्येक जिल्हा कार्यकारिणीची मीटिंग झालीच पाहिजे आणि त्या दिवशी तालुकाध्यक्ष, विधानसभा क्षेत्र प्रमुख, या तालुक्याचे आमदार, खासदार यांनी कंपल्सरी हजर राहिलंच पाहिजे। अशी मीटिंग ठेवा, तरच आपली संघटना येईल। नाहीतर आपण कागदावर फक्त मोठे दिसतो, प्रत्यक्षात आपण मोठे दिसत नाहीत। जर आपण काम केलं आणि पवार साहेबांसारखं। आणि या संदर्भात आणखीन माहिती घेण्यासाठी जाऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडे। सागर, कविता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या संदर्भात बैठक आता होत आहे। या बैठकीत काही कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या उपस्थितीतच मुळात मागणी केली आहे की जयंत पाटील हे दीर्घकाळ प्रदेशाध्यक्ष होते, त्यांचा कार्यकाळ आता संपतोय, तर नव्यानं देत असताना राष्ट्रवादीचे यापूर्वीचा जर इतिहास पाहिला तर छगन भुजबळ हे बहुतेक किंवा मधुकर पिक्चर सोडला असता बहुतेक वेळा राष्ट्रवादी शरद पवारांच्या पार्टीचा लीडर प्रदेशाध्यक्ष हे मराठा समाजाच्या नेतृत्वामध्ये दिसतात। तर यावेळेस प्रदेशाध्यक्ष देताना ओबीसी नेतृत्व असलेलं द्यावं, याच्यामुळे एक समाजामध्ये मेसेज सुद्धा जाईल। कुठे ना कुठेतरी जयंत पाटील यांना बदलण्याची जी मागणी आहे ती जोर धरत असतानाच अशा स्वरूपाची मागणी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडनं होणं हे कुठेतरी महत्वाची गोष्ट मानावी लागणार आहे। कारण की रोहित पवार असतील किंवा तरुण पिढीचे जर इतर नेते आहेत, त्यांची सुद्धा इच्छा आहे की जयंत पाटीलांच्या ऐवजी इतर नेत्यांना यावेळेस जबाबदारी दिली जावी। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, यामुळे नवीन चेहरा प्रदेशाध्यक्ष म्हणून दिला जावा। आता नेमकं काय घडतं हे पाहणं गरजेचं असणार आहे। शरद पवार तशा स्वरूपाची भूमिका घेत आहेत का, जयंत पाटील यांच्याऐवजी अन्य कोण चेहरा समोर आणतायत का, याकडे आता लक्ष आहे। धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। आम्हाला स्वतःलाच हसू येतं वृत्तपत्रातल्या बातम्या वाचून की प्रदेशाध्यक्ष बदलणार, आमकं होणार। अरे पक्षात आम्ही काम करतोय, आम्हाला जास्त माहिती असेल। अरे ते पवारसाहेब बघतील ना, पवारसाहेबांशी बोलतील लोक, पवारसाहेब निर्णय घेतील। याची सार्वजनिक चर्चा कधी होते का हो संघटनेत?